कळंगूट आणि हो जो सगळो परिसर असा समुद्र किनारो त्या ह्या परिसराचो अधिष्ठाता देव म्हणून आम्ही महाबळेश्वराकडे पळयता. गेली अनेक वर्ष हो उत्सव जायत असा. सुरुवातीला आम्ही पहिले की अत्यंत लहानशे झाडापाला देवस्थान चलताले आणि अशाच प्रकारे केळीचे घड अर्पण लोक करीत. आता हे सगळे भक्तगण आमचो अध्यक्ष चानू, आमचो एकनाथ आणि इतरची सगळी मंडळी आणि इतके सुंदर हे देऊळ आज उभारलं. त्या स्थापत्यकार ज्याने हे शिल्प केले, तयार केले, प्लॅन तयार केलो तो आमचा मित्र नंदन सावंत, याचेही कौतुक करूंक जाय. आणि त्याचबरोबर ते करून घेण्यासाठी जो परिश्रम लागता तो सगळं आमच्या चानून आणि त्याच्या सहकार्यांनी घेतलो आणि एक उत्कृष्ट असे वेगळ्या प्रकारचे मंदिर आज आमच्या गोमंतका आमच्या गोंयकारांक दिश्टी पडटा. आणि हे करून घेण्यासाठी आमच्या एकनाथाचे खरोखरच त्याचेही कौतुक करूंक जाय. एकनाथ, चानू ही सगळी मंडळी ह्या भागांतली यर वांयगणकर असे हे सगळे जाण म्हणजे आमच्या ह्या कळंगूट भागांतले खामे, येस, पिलर्स आमचे हे सारखे. आणि सार्वजनिक कार्य करपाक तांकां कोणी सांगची गरज ना. आतापर्यंत ताणें जे काम केलां त्या बद्दलचो आशीर्वाद तांकां देवाचो नेहमी त्यांच्या पाठीशी आसतलोच. आणि हांवूय खास तरेन माझ्या तर्फे, माझ्या कुटुंबियातर्फे, माझ्या सगळ्या गणगोतातर्फे देवा बाबळेश्वरा कडेन प्रार्थना मागता की हे जे आमचे भुरगे तुझी सेवा करतात, जनतेची सेवा करतात, या गावची सेवा करतात, ती तू दाखल करून घे आणि त्यांचे भवितव्य एक उत्कर्षमय आसूनी, सुख शांती तांकां सगळ्या तऱ्हेन मेळुनी आणि संपूर्ण भारतीय जो जो कोण विजिटर म्हणजे आमच्या गावान येता त्याचे लक्ष या संस्थेकडे आणि या मंदिराकडे वचुनी आणि गावचो उत्कर्ष जावचो अशी त्या देवाकडे हांव मनोमन अशी प्रार्थना करता. ह्याच भागान आमचो बार्देस बाजार नावाची संघटना आम्ही उभारली. तिच्यो 5-6 शाखाय जाल्ल्यो आसात. हांगाय तेजी शाखा कळंगुटीन आमची आसा. तिकाय मोठ्या प्रमाणात लोकाश्रय मेळचो आणि जे कार्य करता ते बार्देस बाजार ही सहकारी संस्था बरे तरेन फुडें वरची म्हणून प्रयत्न करतात. निस्वार्थी मनान फुडें सुरू करतात. भितर तेचो चेअरमॅन आसात, डायरेक्टर्स आसात, एकनाथ डायरेक्टर आसा, करपे डायरेक्टर आसात, ताजो पूत हो आमचो निखिल, तोय तिचो काही काळा पुरतो अध्यक्ष म्हणून आसा. तर त्यांचे हात बळकट देवान करचे आणि लोकोपयोगी कार्य त्यांच्या हातून घडत रावचे अशी मनोमन प्रार्थना.